कोणीच नाही है इधर, टायर न्यायचे काय चोरून डंपरला. तो रोम रोम पब्लिक, क्या हाल है, स्वागत है तुम्हारे आज के नए आइतवार के ब्लॉग मध्ये. आता सकाळ सकाळचा उद्योग आहे रात्रीचं पार्सल आल्याचा खुलासा करणे. 8 दिवस झाले एक लेडीज नी शेंगा ठेवून गेल्या, ते काय शेंगा अजून न्याल्या नाही. रोज उलशा उलशा हाणल्या सगळ्या शेंगा. मी लेडीज ना हाणावा मला फक्त आता समझ रहे हो. घेतलं मस्त पैकी दुकान बिकान आवरून खाऊन पिऊन घेतलं. आता म्हणलं एवढा माल खोलावा नाही का. तेवढ्यात तिथं ते पुण्याला गेलेला जोडीदार आला इकडे आता गावाकडे पेपर वाटायला. कॅमेरा खोलतात जशी रेल्वे पळती तसाच पळाला बा तो घरी. म्हणलं जाऊ दे आता आपलं घ्यावं खोकडं उघडून. एकदम कड़क माल है ना. तेरा बाप यहाँ छोड़कर गया था कि तेरी माँ. मग काय तेवढ्यात तिथं आलेत प्रेम आणि कपिल आले जिलेबी गुलाबी घेऊन. भेळ बी आणली त्यासोबत. म्हणे तुला कोणता 32च्या काळातला मोबाईल घेऊन आला का नाही. चल म्हणलं हमार के पास दे, हम तुम्हार का व्हिडिओ बनाएगा म्हणलं. हा खलास कॅमेरा आहे म्हणलं. याचा जाळून दूरसंगच काढलाय कॅमेऱ्याने. हा फोनचा कॅमेरा फेल गाड्याच्या पुढे. तर म्हणलं केवढ्याला द्यायची भाऊ. त्यांचे रेट सांगितलं ना, ते रेट ऐकूनच मी गुळी खायला लागलो नाही का. कान दुखीन डोळे बिंगी चालू झाली मला तर लगेच. आधीचे दुकानचा राडा बघून सगळ्या बात्या गुल होत्या. बात्या का गुल आहे ना, पण खिसा फुल आहे ना. एवढा राडा बघून डाटून मोठीची चक्कर आली ना मला. क्यों ओवर एक्टिंग करता साला, ओवर एक्टिंग की औलाद. तिथून निघालो मग झोमॅटोच्या ऑफिसला. काय एक शर्ट ऑर्डरला टाकलं होतं नाही का. तिथं आलो काय बघतोय काय तर त्या ऑफिसला कुलूप लावलेलं होतं नाही का. काय लावलाय लगेच भैया शेठ गायकवाडला फोन आलंय लगेच आपलं शर्ट. मग 2 मिनिटाच्या तिकडून उलसक फेकून फाकून आलोय लगेच इकडे वैभव सोबत नाही का चहा प्यायला मस्त पैकी. तेव्हा लय दिवसानंतर ब्लॉग मध्ये आलोय. घे बरं मला असतो. जशी आमच्या जिंदगीची हवा गेली तशी आता टायरची हवा गेली नाही का. म्हणलं चल टायरची हवा भरून. पंप 42.5 महिने झालेत बंद पडून. दुकानावर तर आलोय पण इथं फिटरच गायब येतं. कुठे गेलेत काय माहिती. त्याला म्हणलं आता कशी हवा घालायची भाऊ टायर. एवढ्यात तिथं आलेत 5वी फेल 10वी पास अण्णा भाऊ दाडगे. वो बोला हम डालेंगे टायर में हवा, हमको सब आता है. डालो मग चांगलीच गोष्ट आहे. त्याच्यात पावशर हवा भरून निघालो मग चहा प्यायला आपल्या सुरतच्या इथं. आम्ही निघतो चहा पिऊन घरलाकडे. आवडला असेल तुम्हाला आजचा ब्लॉग तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. तेवढं फॉलो करायचं विसरू नका फक्त.